आणि चर्चा त्याबद्दलची करणार आहोत. बघूया आजचे नेमके प्रश्न काय. बघा, नामदेव शास्त्रींची क्लीन चिट मुंडेंना तारणार का, महत्वाचा विषय. बघूयात काय नेमकं घडतंय. पुढला आमचा प्रश्न आहे बघा, बडे मुद्द्यामध्ये महंतांनी अप्रत्यक्ष गुन्हेगारीचं समर्थन केलंय का. पुढला प्रश्न बडे मुद्द्यामध्ये तो आहे, राजसत्तेचं धर्मसत्तेनं समर्थन करावं का, चर्चेचा विषय. आणि अर्थात आमचा पुढला प्रश्न आहे, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना वेगवेगळा न्याय का. कारण यापूर्वीची नामदेव शास्त्रींची भूमिका आपल्याला आठवत असेल, ती गडावर राजकारण नको, मग आता काय झालं. चला याच विषयी घेऊन आपण चर्चा करणार आहोत. पण आणखीन एक प्रश्न आहे, मुंडेंना भगवान गडाचा आधार घेण्याची गरज का पडली, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. चला चर्चा करूया त्याच विषयाला घेऊन. आणि याविषयी बोलण्याकरता आज मान्यवर पाहुणे खरं तर माझ्याबरोबर या ठिकाणी असणार आहेत. माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये कायदेतज्ञ वकील गुणरत्न सदावर्ते, आपलं खूप खूप स्वागत. जय भगवान. आणि माझ्याबरोबर आहेत माझे सहकारी विलास बडे, जे कायम या बडे मुद्द्याच्या माध्यमातून वेगवेगळे मुद्दे खुलवतात, आपल्यापर्यंत पोहोचवतात. पण आज ते तिकडे, मी इकडे, त्यामुळे चर्चाही जोरदार होणार आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि शिवाय माझ्याबरोबर असणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आणि शिवाय असणारे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. सुरुवात मी विलासपासून करतोय. विलास, या सगळ्या घडामोडींवरती आज पहिली वेळ नाही की बडे मुद्द्यात आपण चर्चा करतोय, पण आज नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची बाजू घेऊन एक प्रकारे त्यांना क्लीन चिट दिल्याची चर्चा होते. यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कळीचा मुद्दा आहे की धर्मसत्तेनं राजसत्तेच्या पाठीमागे उभं राहण्याची पहिली वेळ नाही आहे. पण तू कसं बघतोस याकडे. विशाल, हे अगदी खरं आहे. धर्मसत्तेनं राजसत्तेच्या मागे उभं राहण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी सुद्धा राठोडांचं प्रकरण असेल किंवा इतर प्रकरणांमध्ये तेव्हा आधार घ्यावा लागलेला आहे. बरोबर. पण आज जेव्हा त्यांनी पाठिंबा दिला, त्यांचा पाठिंबा त्यांच्यासाठी एक प्रकारचं मोठं राजकीय एक पाठबळ असं म्हणूया, ते ठरलं असतं. पण ही भूमिका घेत असताना, पाठबळ देत असताना नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्यातून मात्र एक नवा वाद निर्माण झालेला आहे. ते टाळायला हवं होतं. जे चूक आहे ते चूक आहे म्हणायला हवं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आता आपल्याकडे जर आले, आपल्याशी जोडले गेले, तर आपण त्यांना त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारूया. बिलकुल. कारण आज ही सगळी भूमिका घेत असताना तुम्ही त्यांना पाठिंबा देताय, पण ते पाठिंबा देत असताना एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या या जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांच्या बद्दल कुठंतरी त्याचं समर्थन केलं गेलं की काय, अशा प्रकारची जी भावना जे दिसतंय ते योग्य नाही. कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काहीच कारण नाही. गुन्हेगार आहे, तो कुठलाही असो, कोणी असो, त्याला कडक शासन झालं पाहिजे, ही भूमिका घ्यायला पाहिजे होती. त्यांनी मारलं त्याला, त्यांनी मारलं त्यांनी त्याला मारलं नाही, याचा मारलं जे सांगितलं गेलं ते अयोग्य होतं. नामदेव शास्त्रींनी आज धनंजय मुंडेंना पाठिंबा देणं एक वेळ समजू शकतो आपण, कारण आपल्याकडे हे काही नवीन नाहीये. धर्मसत्ता वेगवेगळ्या वेळी राजसत्तेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. राजसत्ता धर्मसत्तेच्या सोबत राहिलेली आहे. देशात तर आता हे काही नवीन राहिलेलं नाहीये. पण देत असताना तुमची भूमिका, तुमचा प्रत्येक शब्द आज नामदेव शास्त्रींच्या समर्थकांना वाईट वाटलं. केवळ आपण म्हणालो वादग्रस्त वक्तव्य, वादग्रस्त वक्तव्य, एवढ्या शब्दाचं सुद्धा त्यांना बोचलं की वादग्रस्त वक्तव्य काय. अरे, ज्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या हत्येच्या आरोपींचं दूरपर्यंत अप्रत्यक्ष सुद्धा कुठलंही समर्थन होऊ शकत नाही आणि त्याचं समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. ही भूमिका मांडणं अतिशय गरजेचं होतं. पण ध्वनीत हे झालं की अप्रत्यक्षपणे कुठंतरी त्या सॉफ्ट कॉर्नर दाखवला गेला का, हा सवाल निर्माण झाला. म्हणून हा सगळा वाद निर्माण झालेला. बरोबर. गुणरत्न सदावर्ते, या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही बघताय. खरं तर नामदेव शास्त्रींनी हे सगळं वक्तव्य करताना असं देखील म्हणलं होतं की यापूर्वी संतोष देशमुख किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जे काही करण्यात आलं त्याचे हे पुढले परिणाम झाले. पण हत्या झाली ना, त्याचं समर्थन तर होऊ शकत नाही. जय भगवान, जय संविधान. मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्या प्रकारे पूजनीय नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य अत्यंत जिम्मेदारीने केलेलं आहे. तुम्हाला पटतंय ते? बघा, लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा पटावंच लागेल. तुम्ही माध्यमातली माणसं, तुमचं स्टेरिओटाईप एक माइंड बनलेलं असतंय, त्या माइंडनुसार तुम्ही बोलता. त्याच प्रकारे ते कसं एखाद्या वेळेस त्रेस्त म्हणून पाहताना तुम्हाला तसं वाटतही असेल, परंतु जेव्हा धर्माचा विचार येतो, यदा यदा ही धर्मस्य, लक्षात घ्या, त्यावेळेस आपण एक गोष्ट प्राखर्यानं लक्षात ठेवली पाहिजे
की जेव्हा म्हणजे केवळ आणि केवळ शास्त्रीजींनी फॅक्ट्सवर आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मी सन्माननीय बडे साहेबांना की त्याची जोड आहे कायद्यासोबत सुद्धा. जी कायद्यामध्ये कल्पेबल होमिसाइड अमाऊंट्स टू मर्डर ऑर नॉट हे तुम्हाला सांगतो. रिॲक्शन कशा प्रकारे यावी ही रिॲक्शनची मोजमाप हे फक्त न्यायमूर्ती करतात आणि त्यावर भाष्य करण्याचा स्वतंत्रपणे सगळ्यांना अधिकार आहे. त्याच्यामुळं शास्त्रीजींनी म्हणजे अत्यंत पूजनीय शास्त्रीजींनी जर सांगितलं असेल फॅक्टवर एखादं उदाहरण देऊन तर त्याच्यात काहीही गैर नाही. मी शास्त्रीजींच्या वक्तव्याचं डंके की चोट पे पूर्ण समर्थन करतो. मी पूर्ण त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करतो. त्याचं कारण जोडून पुढे सांगतो 30 सेकंदामध्ये. ही पहिली वेळ नाही की आमच्या वंजारी भावांना तुम्हाला सांगतो, मग पोलीस कॉन्स्टेबल असेल, मग वाल्मिक कराड साहेब असतील, मग धनंजय मुंडे साहेब असतील, हे तर आत्ताचा काळ आहे. परंतु तुम्हाला सांगतो एका आरक्षणाच्या केसमध्ये मी दस्तूरखुद भगवान बाबाला स्वतःचं लिंग छेदन करावं लागलं होतं. या धस सारखेच विचाराचे लोक होते, या जरंग्यासारख्या विचाराचे लोक होते. त्याच्यामुळं कायदेशीर दृष्ट्या फॅक्टवर जर शास्त्रीजी बोललेत त्या गोष्टीचं समर्थनच व्हायला पाहिजे. त्याचं माध्यमांनी सुद्धा राजकारण करू नये आणि राजकीय पुढाऱ्यांनी त्या आधारावर स्वतःच्या पोळ्या भाजण्याचं काम करू नये. बिलकुल, आम्ही राजकारण करत नाही, पण आम्ही एका गोष्टीला सहमत आहोत आणि ठाम आहोत आमच्या भूमिकेवर की धर्म जात यापेक्षाही माणसाचा जीव महत्वाचा आहे. गुणरत्न सदावर्तेजी. पण चला हा मुद्दा माझे सहकारी विलास बडे यांना पटलेला दिसत नाही. विलास. अजिबात नाहीये. ज्या भगवान बाबांच्या बद्दल त्यांनी संदर्भ दिला ना, ते भगवान बाबा अग्निपरीक्षेला सामोरे गेलेले होते. आणि गुणरत्न सदावर्ते सरांना मला एक सांगायचं आहे की जेव्हा एक आपण भूमिका मांडतो, न्यायाचार्य आहेत शास्त्रीजी, न्यायाचार्य आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका ही न्यायाची बाजूने असली पाहिजे. ज्या घराचा करता गेलेला आहे, ज्या घराचा माणूस गेलेला आहे, त्या घरात मध्ये आज दुःख आहे, त्याच्याबद्दलची संवेदना आज प्रत्येकाच्या मनात आहे. माणूस म्हणून ती संवेदना असणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे ही दूर दूरपर्यंत, आधी पण म्हणाल, दूर पर्यंत सदावर्ते साहेब तुम्ही वकील म्हणून बाजू मांडू शकता. एखाद्या आरोपीला तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्हाला त्याची बाजू मांडावी लागेल. पण वकील आणि न्यायाधीश मध्ये फरक आहे, न्यायाचार्यामध्ये फरक आहे. मला हा फरक गुणरत्न सदावर्ते साहेबांनी एखादी भूमिका मांडणं मान्य आहे ना. ते वकील आहेत, ते त्यांचं प्रोफेशन असू शकतं, त्यांच्या आशिलाला निर्दोष सोडवण्यासाठी ते कोर्टात भांडू शकतात. बरोबर, आताही करतायत ते न्यायाचार्य म्हणून. दुसरं विशाल, मला एक सांगायचं ह्या सगळ्यामध्ये की धनंजय मुंडे आज भगवानगडाच्या आश्रयाला का गेले, हा सवाल सुद्धा चर्चेला येणं गरजेचं आहे. मला वाटतं की नामदेव शास्त्री सुद्धा आपल्यासोबत थोड्या वेळात जोडले जाणार आहेत. आपण त्यांना तो प्रश्न विचारू. पण आज या निमित्तानं जी चर्चा सुरू झालेली आहे, धनंजय मुंडे राजकीय दृष्ट्या संकटात सापडलेले आहेत. ते शिर्डीतल्या भाषणात असं म्हणाले की मी मागे बघतोय तेव्हा फक्त काळोख दिसतोय. ही राजकीय परिस्थिती आहे, ते राजकीय संकटात आहेत. मग आज त्यांची ती अग्निपरीक्षा आहे, त्या अग्निपरीक्षेला त्यांना सामोरं जावं लागतंय. या सगळ्या अग्निपरीक्षेमध्ये त्यांनी सुद्धा ही स्पष्ट भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे की जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा. मग तीच भूमिका जर नामदेव शास्त्री यांनी घेतली असती तर वाद निर्माण होण्याचं काही कारण नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही गड कुठल्या जाती धर्माचा असू शकत नाही. राजकीय दृष्ट्या राजकारणाच्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस आहोत. आणि यामध्ये स्पष्टपणे ही भूमिका घेणं गरजेचं आहे की जो दोषी आहे कोणीही असो, बऱ्याचदा असं होतं की ते आहेत त्यांना शिक्षा नाही, जे न्यायपालिका म्हणेल हा दोषी आहे त्याला कठोरातली बरोबर त्या निर्णयाची वाट बघायला पाहिजे. विलास, आपल्या बरोबर स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील चर्चेमध्ये सहभागी होतात. धनंजय देशमुख, नामदेव शास्त्रींनी आज ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंचं समर्थन केलं किंवा त्यांच्या पाठीशी उभे राहिले, तर त्यांनी अप्रत्यक्षपणे गुन्हेगारीचं समर्थन केलं असं तुम्हाला वाटतं का? यावर मी मगाशीच प्रसारमाध्यमांना बोललेलो आहे. मला यावर एक समर्पक शब्दात बोलायचं आहे की ज्या मंत्री महोदयांनी त्यांचा जो काही विषय सांगितला महंतांना, नामदेव महाराज शास्त्री यांना, त्यांना त्यांच्या बाजूने सांगण्यापेक्षा त्यांना दोन्ही बाजू सांगायला पाहिजे होत्या. आणि दुसरी बाजू सांगितल्याशिवाय जे महंत आहेत नामदेव शास्त्री महाराज, त्यांनी मग व्यक्त व्हायला पाहिजे होतं. म्हणजे दोन्ही बाजूचा त्यांना अभ्यास करून त्याच्यावर त्यांना
योग्य बोलता आलं असतं आणि मग त्या अर्थानं सगळ्याला चांगला मेसेज गेला असता. बरोबर. जे आम्ही पीडित आहेत कुटुंबीय, देशमुख कुटुंबीय, त्या पीडित कुटुंबाचं कुठलंही एकही शब्द न ऐकून घेता, आमची कसलीही म्हणजे विचारपूस न करता ह्या विषयावर त्यांनी बोलायचं आणि त्यांनी परत त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची, हे थोडं मला दुःखद वाटलं. कारण का संप्रदायामध्येच आमचं कुटुंब आहे, आमचे मामा आहेत. बरोबर. घराजवळच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि भगवानगडावर देखील मी माझं कुटुंब येत होतो तिथं, बरं का. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होत्या. किंवा मग मी गाडीत असल्यामुळं लवकर जॉईन करू शकलो नाही. महाराज म्हणले की तिथं संतोष देशमुखचे मुलं सुद्धा तिथं म्हणजे मी त्यांचं जे तिथं 150 मुलं आहेत त्याबरोबर तिथं सांभाळ करील म्हणून. तर त्या गोष्टी ज्या 53 दिवसात विविध स्तरातील लोक आले, मग संप्रदायामधले आले, राजकीय आले, सामाजिक आले, त्या लोकांनी त्या जिम्मेदाऱ्या घेतल्या आहेत. म्हणजे मला फक्त आता महाराजांकडे ह्या गोष्टीसाठी जायचंय की महाराजांना जे सांगण्यात आलं की त्या जे मानसिकता हत्यारे जे होते भावाला मारलेले, त्यांना चापट मारली आणि त्यांची मानसिकता बिघडली. पण त्याच्या आधीच त्यांनी काहीच सांगितलं नाही. एका दलित बांधवाला अत्यंत काठ्याने मारहाण केली, ते त्यांनी सांगितलं नाही त्यांना, महाराजांना. तिथंच विषय संपला असता. पण त्यांनी फक्त त्यांना मारलेली चापट सांगितली, काठ्यानं मारलेल्या आरोपीनं दलित बांधवाला ते सांगितलं नाही. आणि त्याच्यानंतर मग त्यांची हाणमार झाली. याचा अर्थ एवढी गंभीर गुन्हा करण्यासारखं काहीच नव्हतं आणि त्याच्यातून खून झाला. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं स्पष्टीकरण देण्यात आलं. तर माझी विनंती आहे की मी मगा देखील बोललेलो आहे, महाराजांना सगळं जे पहिल्यापासून 28 मे पासून घडलेला विधिवृत्तांत आहे तो 12 डिसेंबर पर्यंत, आणि जे कोणी म्हणतंय ना की फाशी व्हायला पाहिजे, तर त्याचे विशेष प्रयत्न काहीच नाहीत. उलट आरोपीच्या बाजूनी जे काही प्रयत्न केले त्याचे पुरावे देखील देशमुख कुटुंबियाकडे आज आहेत. पण मी आत्ताच ते शेअर करणार नाही. त्याचं कारण असं आहे, सगळ्या तपास यंत्रणावर आमचा भरोसा आहे, मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, सीआयडीवर आहे, SITवर आहे, पोलीस यंत्रणेवर आहे. म्हणून आम्ही ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस आम्ही ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू. बरं, आता काय म्हणाल गुणरत्न आपसावरती आपण की महाराजांनी याबद्दल समर्थन करत असताना या घटनेतली पहिली आवृत्ती सांगितलीच नाही, दुसऱ्या आवृत्तीपासून ते सुरुवात करतायत आणि मग ते समर्थन देऊ करतायत. जे घडलं मुळाशी त्याच्याबद्दल ते बोलत नाहीत. ते आवृत्त्या वगैरे हे तुमच्या माध्यमांच्या म्हणजे अभ्यासक्रमाचे विषय आहेत. आम्हाला आमच्या अभ्यासक्रमाचे काय विषय? बरोबर आहे ना. आवृत्ती धनंजय देशमुखच सांगतायत ना की घडलं कशामुळे. हो, मी बोलतो ना, धनंजय देशमुखला उत्तर देतो, तुम्हालाही उत्तर देतो, आणि जे वंजारी समाज म्हणून आम्हाला टार्गेट करत आहेत त्यांनाही उत्तर देतो. तेवढं आमच्यामध्ये बळ आहे. माझं साधं म्हणणं आहे की कायदेशीर संहितेपेक्षा, कायदेशीर प्रक्रियेपेक्षा कोणी मोठं नाही. हे जरी सत्य 100% सत्य असलं तरी तुम्हाला एका गोष्टीचं भान ठेवावं लागेल की नामदेव शास्त्रीजी पूजनीय यांनी ज्या प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य फॅक्ट पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काही निर्दोष सोडले का? त्यांनी काय सांगितलंय का की फाशी देऊ नका? त्यांनी काय सांगितलंय का न्यायाधीशांनी असं करू नये? ज्या प्रकारे सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्त्या आणि ते सांगत होत्या की दवाखान्यामध्ये असं आहे तर दवाखान्यात ह्या वॉर्डमध्ये ॲडमिट करू नका. कुणीतरी सांगत होतं त्या जरंगेच्या याच्यातलं कळपातलं, ते सांगत होतं की जामीन झाला, म्हणजे न्यायालयाला सुद्धा थ्रेट. आम्ही म्हणजे नामविस्ताराच्या आंदोलनात पॅन्थरचे म्हणजे 90 मधले माणसं आहोत. त्याच्या अगोदरही आम्हाला विसरूट नव्हतं. तेव्हापासून जे आहेत आम्ही अन्याय अत्याचार पाहतो. मग ते अन्याय अत्याचार म्हणजे गौतम वाघमारेपर्यंत असेल किंवा मवाड्यांची हत्या असेल किंवा जे काही अन्याय अत्याचार झाले त्याच्यामध्ये आम्ही ठामपणे उभं राहिलेली माणसं आहोत. याचा अर्थ तुम्ही म्हणजे कायदेशीर जर एखादे संत बोलले, एखादी फॅक्ट सांगितली, म्हणजे रिफॉर्मेटिव्ह थेरी आहे या देशाच्या, संविधानाचं मूलतत्व काय, बेसिक प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय? तुम्हाला आज मी परत प्रश्न विचारतो, ह्याचं उत्तर सुद्धा कुणी द्यावं की बेसिक प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे आहे रिफॉर्मेटिव्ह थेरी आहे. आणि जोपर्यंत एखादा माणूस अपराधिक म्हणजे न्यायाधीश डिक्लेअर करत नाहीत तोपर्यंत जर तुम्ही शास्त्रीजींना म्हणत असाल, शास्त्रीजींच्या तोंडी टाकत असाल की त्यांनी अमुक म्हणलं पाहिजे, टमुक म्हणलं पाहिजे, तुमच्यापेक्षा शास्त्रीजी खूप मोठे जे कोणी टीका करतायत, खासदार असतील किंवा जे कोणी जरंगे असेल, मी स्पष्टपणे सांगतो की ह्या टीकांचं आमच्यासमोर केराचं मोल आहे. कारण शास्त्रीजींचा अभ्यास आणि गडाचं प्रमुख पद हे अन्यसाधारण आहे. हे एखाद्या म्हणजे एक खूप मोठी पदवी आहे आणि त्या दर्जाच्या माणसांना तुम्ही शहाणपण शिकवत बसू नये. कुणी शहाणपण शिकू नये, ते सहन केलं जाणार नाही. बरं, ठीक आहे. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत RPI खरात गटाचे सचिन खरात. मी आपल्याकडे येतो. सचिन खरात,
काय म्हणाल? आतापर्यंत गुणरत्न सदावर्ते यांचं बोलणं आपण ऐकलं, आपली काय प्रतिक्रिया? मला आत्ताच 1 मिनिट त्यांचं ऐकायला मिळालं. मुळात प्रथम जर आज नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केलं आहे की मी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि आरोपींची मानसिकता तपासायला हवी असं हे आश्चर्यचकित करणारं वक्तव्य आहे. मुळात आज त्यांनी मीडियावर सुद्धा ते बोललेले आहे की मीडिया ट्रायल झालेला आहे. अहो, मीडिया ट्रायल झालं म्हणून तर धनंजय सरपंच संतोष देशमुख यांचा विषय समोर आला ना. तुम्ही मीडियाला बोलता कसं? मीडियाला कसं का बोलता तुम्ही मीडियाला? आज मीडिया चौथा स्तंभ आहे म्हणून काम करतोय 2 महिने झाले. मीडियाला सलाम ठोकला पाहिजे. उलट मी सगळ्यांनी मीडियाचा सत्कार केला पाहिजे महाराष्ट्राची प्रत्येक पक्षाने. सचिन खरात बद्दल बोलता कसं? गुणरत्न सदावर्ते म्हणतायत पहिला की प्रश्न महंत आहे. त्यांच्या भूमिकेवर अगदी योग्य आहेत असं म्हणणं आहे त्यांचं. नाही, सदावर्तेंबद्दल तर काय बोलायचं, म्हणजे सदावर्तेंबद्दल मी खूप नाही, वेळा बोला, बोललेलो बोला, आहे. घरात काय सदावर्ते हरकत नाही. मुळात आंबेडकरवादी नाही. तुम्ही सदावर्ते बोलला तरी काही नथुराम हरकत गोडसे नाही. विचाराचे आहे. तुम्ही बोलला त्यांचा तरी मुळात काही मी हरकत निषेध नाही, बोला करतो. तुम्ही. कारण काही लोकशाहीमध्ये सदावर्तेंना, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मेंदूचं त्यांच्या अलाइनमेंट करायला पाहिजे. मी मध्ये नाही नाही, ते बोललो. तुम्हाला सगळं बोलण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही अर्ध्या हकुंडानं पिवळे झालेले आहेत. तुम्हाला इतिहास माहित नाही पॅन्थरचा. तुम्ही काय अलीकडल्या कसलं काळात पुणे पॅन्थर मुंबईमध्ये तुम्हाला वाढलेली माहिती जी का? पोरं आहेत अरे ना, पॅन्थर तुम्हाला तुम्हा माहिती मुलांना का? इतिहास माहित परभणीमध्ये नाही काय काय झालं होतं माहिती का? नामांतर पन्नास सुरेश आणि शेट्टी काय गेले तुम्ही. भोगलेलं आहे आणि ऐका कसं तुम्हाला जेलमध्ये आपली जावं लागत डोकं आहे का होतं. तुम्हाला इकडून पहिलं? तिकडून आम्हाला हा, प्लेटा नुसतं बिर्याणीच्या असं मिळत करायचं. नव्हत्या. वेळ समजले ना, लागली. प्लेटा बिर्याणीच्या वेळ मिळत लागली. नव्हत्या. हा, इकडून तिकडून शांतपणे पोट बोललं भरण्यासाठी पाहिजे. वागलेले त्याला नाहीत साधं आणि वाढलेले कळलं नाहीत. का? त्याच्यामुळं ते तुम्ही किचोड पोरांनी पण काय डोकी थोडं किचोड डोकं पण. भानावर ठेवलं बरोबर ना? पाहिजे. आंबेडकरी समाजाला न्याय अरे मिळाला पाहिजे. आंबेडकरी समाज तुम्ही बाबासाहेब माहिती ठेकेदार तुम्हाला? घेऊन बसलात का? बाबासाहेब कसे अरे बोलायचे? जेलमध्ये बाबासाहेब भोगलेलं स्वाभिमानी जेलमध्ये होते. गेलेलं हे असलं नाम निस्तार नथुराम आणखीन गोडसे झालेला तुम्ही- नाही. समजलात का? हे कुठली ज्या स्टाईल आहे ताटाखाली त्यांची? मांजर झालात बरं, तिथं विषयांतर होतंय. तुम्ही कसलं काय? सांगताय नीट का बोला. तुम्ही? मी काय बोलायची म्हणतो? भाषा नीट वापरा. विषयांतर अरे, होतं, चुप. विषयांतर होतं, विषयांतर होतं. लहान आहेस, चुप. लहान आहेस तू. बरं, जास्त ओरडून बोलू असं नको. आहे. गुणरत्न सदावर्ते बोलू देत चळवळीतला त्यांना. आंबेडकरवादी आहे. हे पण तुला जाणून सांगितलं. ठेवायचं. तुम्ही नथुराम गुणरत्न गोडसेवादी सदावर्ते. आहात. चळवळीतला आहे तुम्ही की शांत बस. मी आंबेडकरवादी तुला काय आहे. माहित आहे बोलताना काय नीट थेरी आहे? बोलायचं तुम्ही. पॉलिटिकल थेरी. दुश्मन मी का दुश्मन आंबेडकरवादी आहे. दोस्त होता है. शांत तुम्ही बस. गोडसे. तुम्ही गोडसे, नथुराम गोडसे. तो मी बस. तुला माहित आहे का आंबेडकरवादी. बाबासाहेब तुम्ही नथुराम आंबेडकरांचं गोडसे. एखाद्या त्यामुळे फाशीवरलं बोलताना वक्तव्य तुम्ही तुला माहिती आहे का? हॅलो कळलं का? अरे लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नाही. तुम्हा बरं. मुलांना हॅलो. बरं, मूळ आजकालच्या विषयाला काळाला हात घालूया. रेडीमेड मिळालंय. हॅलो, दोघांनाही ऐकताय माझी कोणी? विनंती, मूळ विषयाला हात अरे तो घालूया. माझाच माणूस आहे. बिलकुल बिलकुल मूळ तो विषयाला माझाच हात- माणूस आहे. बरं ठीक आहे, आपण ते ते काय नंतर लोकांचा आहे ठरवू. का? तो माझाच आहे. नंतर ठरवू. आपण मूळ विषयाला हात घालू. हा, धनंजय देशमुख बोला. तुम्ही गोडसे आमचे होऊ शकत नाही. येतो सचिन खरात शांत आपल्याकडे बस. येतो. शांत बस. विलास बडे देखील आपल्या बरोबर आहेत. हा, हॅलो. धनंजय देशमुख बोला. हॅलो, ऐका ऐका. आपले नामदेव शास्त्री महाराज बोलले, परत मी बोललो, परत ते बोलले. तिघांनी बी एकमेकाचं ऐकून घेतलं. चौथा माणूस बोलताना परत तिसरा माणूस कशाला मध्ये बोलू देताय तुम्ही? बरं बोला बोला बोला. त्यांचे विचार ऐकून घ्या ना अगोदर, बरं मग ठीक आहे परत ठीक त्याच्यावर आहे ठीक प्रतिक्रिया आहे. द्या. सचिन बोला, आपलं मत व्यक्त करा. चला, विलास देखील सचिन खरात विलासला देखील साहेबाला मला बोलू बोलता द्या. करायचंय. मग नंतर त्यांना बोलू द्या. ते बिलकुल, बोलत बिलकुल, असताना ते येतो दुसऱ्यांना येतो कशाला येतो. बोलायला सचिन लागलं बोलतायत, मध्ये? सचिन बोलतायत. हा, सचिन बोला. बरं का, मी आंबेडकरी सचिन- कार्यकर्ता आहे. सचिन खरात मी साहेब पण डॉक्टर लेखक शंकरराव खरातांचा नातू आहे. मुळात हे सचिन, सदावर्तेंबद्दल मला बोलायचंच नाही. कारण मला आपली पार्श्वभूमी, मुळात विषय माझ्या यापूर्वीच्या भावाचा. चळवळीतलं सरपंच बलिदान याबद्दल आदरच आहे. आदरच आहे. मूळ विषयाला हात घालू आपण. मूळ विषय. सरपंच संतोष देशमुख यांच्याबद्दल जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, मुळात मी माझ्या भावालाच धनंजय देशमुख यांना सांगतो, कुणाच्या बरोबर कुणी पण गंभीरपणे असू द्या, परंतु आम्ही आंबेडकरवादी सगळे तुमच्या बरोबर आहोत. आणि मीडियाने जे केलेलं आहे त्या मीडियाला मी सलाम ठोकतो. कारण आज मीडियामुळे माझ्या भावाला जो 2 महिने झाले न्याय मिळतोय आणि न्याय मिळण्याच्या आम्ही प्रतीक्षेत आहे. आज फाशी शिक्षेपर्यंत हे जे आरोपी अटक झालेत, हे मीडियाला सलाम आम्ही ठोकला पाहिजे ना. आज मीडिया दाखवतोय ना. जी. अजूनपर्यंत एक आरोपी अटक सचिन, नाही. मुळात आलं एकच लक्षात. बोलतो, राजसत्तेचं धर्मसत्तेने समर्थन करावं का, पाठीशी घालावं का, त्यावर बोला. मला तेच आश्चर्य वाटलं की ह्या देशामध्ये लोकशाही आहे, न्यायाचार्य कोणीच होऊ शकत नाही. या देशामध्ये संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, न्याय व्यवस्था आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्या न्याय देतं. इथे न्यायाचार्य कोणी होऊ शकत नाही. आम्ही सगळ्यांना आदरणीय मानतो, परंतु एक ध्यानात ठेवलं पाहिजे. आज नामदेव शास्त्री साहेबांनी, आदरणीय त्यांना म्हणतो मी, त्यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी काही बोललेच नाही. ते एका दलित मुलाला मारलं त्याबद्दल आमचं संतोष देशमुख केले, दलित मुलाला मारहाण झाली त्याच्याबद्दल ते काहीच बोलले नाही. एक स्पष्टपणे दिसतंय की धनंजय मुंडे हे ओबीसी आहेत म्हणून त्यांची ते बाजू लावून धरतात. हे असं होता कामा नये राज्यामध्ये. हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज फुले शाह आंबेडकर विचारायचं आहे. बिलकुल. समानता सगळ्यांना आहे. सचिन माझे सहकारी विलास बडे यांना यात काहीतरी आपलं मत व्यक्त करायचं. विलास.
विशाल, या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर धनंजय मुंडे राजकीय दृष्ट्या संकटात आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि राजकीय दृष्ट्या संकटात असताना आपण जर गडाच्या आश्रयाला गेलो तर गडाची राजकीय जी ताकद आहे, साधारणपणे महाराष्ट्रातल्या 25 पेक्षा जास्त मतदारसंघावर त्यांचा प्रभाव आहे. आणि मग त्या प्रभावाच्या माध्यमातून गड आपल्या पाठीशी राहिला तर मग समाज आपल्या पाठीशी राहील. आणि मूलतः ही लढाई आता सामाजिक झालेली आहे. ही न्यायालयीन लढाई होती सुरुवातीला, सामाजिक लढाई झाली हे मान्य करावं लागेल. जातीय विद्वेष प्रचंड वाढलेला हे मान्य करावं लागेल. आज कुणी या विद्वेषातून सुटलेलं नाहीये हेही मान्य करावं लागेल. आज ग्राउंड लेवलला आपण जर बघितलं तर हा जो विद्वेष आहे तो टोकाला पोहोचलेला आहे. पण या सगळ्यामध्ये ना नारायणगड असेल की भगवानगड असेल, या दोघांनी एकत्र येऊन आज सांगणं गरजेचं आहे. आज त्यांनी संत न्यायाचार्याची भूमिका, न्यायाची भूमिका बिलकुल त्यांनी घेतली पाहिजे. आणि हेच खरं तर धनंजय देशमुख विलास आपल्याला सांगतायत. धनंजय देशमुख, आपण नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहात का? हां, मी त्याच्या आधी एक गोष्ट बोलतो की म्हणजे मी भेट घेणार आहे, माझ्याकडे जे पुरावे आहेत, पण आता मला असं वाटतंय की त्यांनी आधी व्यक्त झालेले आहेत या विषयावर. मग आपल्याला किती तिथं व्हॅल्यू आहे ह्या गोष्टीला, कारण मी व्यथा सांगणार आहे आणि माझं अत्यंत सांगतो गोष्ट एक म्हणजे तुम्हाला शंका वाटते की ते तुमचं ऐकून घेतील की नाही? तुम्हाला नाही, शंका नाही वाटणार, ऐकून घेतील ते. पण मी तुम्हाला एक सांगतो गोष्ट की जे मंत्री महोदय नामदेव शास्त्री महाराजांना भेटायला गेले ते माजी पालकमंत्री होते, माजी सामाजिक न्याय मंत्री होते. तर त्यांनी या जे संतोष अण्णा देशमुख आहेत यांचा हत्या झाली याबद्दल फक्त फाशी झाली पाहिजे, न्याय भेटला पाहिजे या भूमिकेत न राहता त्यांनी काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे होतं. त्यांनी कुठलंही पाऊल उचललेलं नाही. आणि फक्त जर एखादा जिम्मेदार माणूस असं बोलत असेल की न्याय भेटला पाहिजे तर सगळेच लोकप्रतिनिधी तसं बोलले असते तर मला न्याय कदाचित भेटला नसता किंवा मी न्यायप्रविष्ट प्रक्रियेपर्यंत सुद्धा येऊन पोहोचलो नसतो. कारण का सर्व जाती धर्माचे लोकप्रतिनिधी आपल्या जिल्ह्यातले, जिल्ह्याबाहेरील, मुंबईपर्यंतचे सगळे आपल्या संतोष अण्णा देशमुख यांच्या न्याय प्रक्रियेमध्ये न्याय पाहिजे या भूमिकेत सगळे आहेत. आणि दुसरी गोष्ट मी प्रामुख्यानं बोलतो की इथं कुठेही जातीचा गंध कुणीही लावलेला नाही. ज्यांना कुणाला जात वाटते त्यांनाच त्यांच्या डोक्यात जातीवाद येतोय. असा इथं कुठलाही मसाजोगला सगळेजण या, तुमच्या लक्षात येईल इथं कुठलाही जातीवाद होत नाही. किंवा जे न्याय मागतायत त्यांना जर तुम्ही कुणी जातीवादी बोलत असाल ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि ती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. आता तरी गुणरत्न सदावर्ते आपण मान्य करा, शेवटी माणसाचा जीव महत्वाचा होता. एका घरातला व्यक्ती गेलेला आहे, कुटुंब मागे राहिलेलं आहे, यात कुठेही जातीचं स्टिकर लावण्यात येत नाहीये. बघा, जातीचं स्टिकर काय असतंय जे आता सांगायलेत ना, इतके खासदार जाऊन भेटणार तिथंच जे गायकवाड नावाचे जे व्यक्ती होते आदिवासी समाजातले, त्यांचा खून झालेला आहे. त्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये आमच्या धनगर भावाच्या लेकराचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाईल प्रेम प्रकरणातून. एखाद्या मी मराठा मोठ्या कुटुंबातला म्हणून जर खून झालेला असेल तर त्याचबरोबर परभणीमध्ये माझ्या एका वडेरा समाजाच्या भावाचा खून झालेला आहे. लक्षात घ्या, हे जातीचं स्टिकर नाही तर काय. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही ज्या प्रकारे हे नरेटिव्ह फिक्स करत निघालेले आहात आणि जात जात तुम्हाला सांगतो मराठा समाजाचे सगळेचे सगळे कीर्तनकार, तुम्हाला सांगतो 1 2 3 4 नावं नेमू शकतो, ते धनंजय मुंडे साहेबांना कोणत्या आधारावर आरोपी करा असं म्हणत आहेत? काही कारण आहे का? काही रिपोर्ट आहे का? काही CIDचा नाही? पहा, धसची दुकान तुम्ही दाखवू नका. धस हा काय आहे? धस गुड्ड्या गायकवाड मर्डर केस मध्ये त्याची काय भूमिका आहे हे येणाऱ्या काळात दिसेल. ऐकून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर एखादे सामाजिक कार्यकर्ता एखादी गोष्ट असं करून दाखवून, राज्यात जेवढे मोर्चे निघाले या विषयाला घेऊन त्यात सगळे जाती वर्गातली लोक होती. मी पुन्हा एकदा सांगतो, यात एका जातीचा म्हणून विषय नाही, एका व्यक्तीचा जीव गेलाय. तुम्ही फिल्टर लावू नका. तुम्ही गुड्ड्या गायकवाडच्या खुनावर तुमची काय भूमिका आहे? त्या सोनवणे नावाच्या खासदाराची काय भूमिका आहे ते सांगावं लागेल, ते बोलावं लागेल. अगोदर गुड्ड्या गायकवाडच्या खुनामध्ये स्पष्टपणे काल तुमच्या चॅनलनी चालवलेलं आहे. काय चालवलेलं आहे? कशा प्रकारे हत्यार तयार झाले? अरे काय तर ते आदिवासी मागासवर्गीय म्हणून कसं कापल्या गेलं. तुम्ही हसू नका, तुमचं हसणं मला नाही जमत आहे. आणि त्यामुळं अगोदर कोणत्या खुनामध्ये? अहो, गौतम वाघमारेचा जीव गेला, शरद पवारांनी राजीनामा दिला का? स्टॅम्पेड झाला, तुम्हाला सांगतो गोंड गोवारींचा शेकडोच्या वर लोक मेले, शरद पवारांनी राजीनामा दिला का? लक्षात ठेवा, हे की नाही मॉड्यूल तयार केलंय. आणि तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा मराठी किंवा बिगर मराठा मुख्यमंत्री होतात त्यावेळेस हे सगळं चालवलं जातं. जी प्रकरणं तुम्ही सांगताय, ज्यात ज्यांचे जीव गेले त्याबद्दल आपल्याला आदर आहे आणि शिवाय आपल्याला कळव देखील आहे की त्यांच्या कुटुंबातला एक माणूस गेलेला आहे. पण
त्याबद्दल न्याय व्यवस्था न्याय करेल, कारण आपण स्वतः त्याबद्दलचे कायदेतज्ञ आहात, तुम्ही ती बाजू लावून धरणार आहात. पण इथं मुद्दा आहे की कुठल्या फॅक्टवरती नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडेंची पाठराखण करतात. संजय आपलं सचिन खरात यांच्याकडे जातो. सचिन, मुळात मी तेच सांगितलं की मुळात महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राज्य शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराचं आहे. विलास बडे सरांनी अत्यंत सुंदर सांगितलं की न्याय मिळाला पाहिजे. कोणाचीही कुठल्याही आरोपीची, कुठल्याही जाती धर्माचा आरोपी असू द्या, त्याची आरोपीची साईड घेता कामा नये. मुळात हे अत्यंत चुकीचं आहे. हे महाराष्ट्राला न शोभणार आहे. कुणीही कधीच साईड घेऊ नये, हे आमचं स्पष्ट पहिल्यांदा मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तरच तो बंड करतो. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्ही मोर्चे काढलेत. धनंजय देशमुख साहेबांना माहिती आहे, मी त्यांच्यावर राज्यभर होतो. आम्ही राज्यभर फिरतोय ना की न्याय मिळाला पाहिजे. आज देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या मदतीतून मी विनंती करतोय, अजूनपर्यंत भेट घेतली नाही. कृष्णा आंधळेला अजूनपर्यंत अटक केलेली नाही. अजून त्या दलित मुलाचं अॅट्रॉसिटीचं प्रकरण अजून लावून धरलेलं नाही. भरपूर गोष्टी सांगण्यासारख्या सर सांगायला गेलं तर अजूनपर्यंत माझं मत की कोणत्याही प्रकारे न्याय मिळालेला नाही. स्पष्टपणे दिसते. वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल केलाय का नाही केला अजूनपर्यंत? खंडणीपासून एक केसची सुरुवात झाली, का नाही गुन्हा दाखल केला वाल्मिक कराडवर? काय प्रकार चाललाय? म्हणजे नंतर सुटायचा, नंतर सुटले माहिती रणनीती आखली जाते का पुढं? आमचाच प्रश्न आहे की सगळ्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे. थोडक्यात विलासकडे जाऊयात. सचिन, विलासकडे जातो. विलास, विशाल, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात आणि राज्यामध्ये एक अतिशय वाईट प्रथा आणि परंपरा निर्माण होतीये. कोण कुठल्या जातीचा आहे याच्यावरून आपल्या भावना ठरायला लागलेल्या आहेत. माझ्या सोयीचा आहे का नाही याच्यावरून माझ्या भावना ठरतायत. हे किती दुर्दैव आहे. माणूस पण आपण हरवून बसलेलो आहे हे यातून समोर येत आहे. खरं तर बलात्कार झाला तर तो कुठल्या जातीचा आहे, करणारा कुठल्या जातीचा आहे यावर जर आमच्या भावना ठरत असतील आणि मग जर गुन्हेगारांना अशा प्रकारे पाठीशी घातलं जात असेल तर हे किती दुर्दैव आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कोण होते हे जे टगे होते, ही टोळी होती, कोण होती? ते काय समाजकारण करायला गेले होते? जातीची लढाई लढत होते? कोण लढत होते? हे स्वतःच तिथलं दहशतीचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी 4 पैशाच्या हव्यासापायी ही लोक तिथं दादागिरी करत होती. आणि त्या दादागिरीतून त्यांनी जर कोणाचा जीव घेतला असेल तर कुठल्या जाती? बोला गुणरत्न सदावर्ते. बघा, धनंजय मुंडेंना का गडाचा आधार घ्यावासा वाटला असेल या सगळ्या याच्यात? एवढं सगळं घडलेलं आहे, कुठेतरी काहीतरी घडतंय किंवा खुट्ट झालंय म्हणून त्यांनी आधार घेतला असं म्हणता येणार? तशी चर्चा आहे. बडेचे प्रमुख, त्यांचा आपल्याशी संपर्क तुटलेला आहे, पण ते नक्कीच परत जोडल्या गेल्याच्या नंतर ते आपल्याशी बोलतील. जी, पण त्याच्या अगोदर मी एक मुद्दा मांडतो. तो मुद्दा असा आहे की क्लास डिस्क्रिमिनेशन जे आहे ना बडे साहेब, हे फार म्हणजे कठीण आणि क्लिष्ट आहे. हे क्लास डिस्क्रिमिनेशन आहे ना, ॲट्रॉसिटीची फिर्याद द्यायला गेल्यापासूनच ठरत असते. म्हणजे देशमुखावर काही घडलं म्हणून ॲट्रॉसिटी आठवली, हा जर तुम्ही म्हणजे त्याला जर देशमुख हे लावत असतील किंवा आमचे जे कोणी असतील ते जर त्याची जोड लावत असतील किंवा गाठ बांधत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे. अनसीन ॲट्रॉसिटीज आहेत, अनसीन ॲट्रॉसिटीज. मी काय म्हणतो विलास, माझं ऐकून घ्यावं अशी भावना आहे. बोला. कारण बडे मुद्द्यामध्ये कसं आहे की बोलण्याची असं आहे की क्लास डिस्क्रिमिनेशन जे आहे ना, ते रोहित चक्रवर्ती विमुला ज्यावेळेस आम्ही 40-50 वेळेस मुंबईतून प्रवास करून त्या केसला आम्ही कन्फर्म केलं की ही ॲट्रॉसिटी आहे. तुम्हाला सांगतो तर हे अदृश्य ॲट्रॉसिटीज असतात. मग तो जो गुड्ड्या गायकवाड साहेब, मी साहेब म्हणेल, लक्षात ठेवा, कोणताही ट्राईब जो असतो ना, एव्हरी ट्राईब इज अर्लियर वॉज नॉमॅडिक ट्राईबच्या अगोदर त्या ट्राईबला काय म्हणलं जात होतं तर गुन्हेगारी जमात म्हणून मोजलं जायचं. त्याच्यामुळं गुड्ड्या गायकवाड साहेब जे आहेत त्या साहेबांवरली ॲट्रॉसिटी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. कधी देशमुख म्हणलेत का की ॲट्रॉसिटी लावा 10वर? कधी? मला एक सांगा, संतोष देशमुखांनी हे सांगावं की आदल्या दिवशी त्या आरोपी जे कोणी XYZ जे व्हिडिओ दिसत होते तेव्हा यांचं काय बोलणं झालं होतं, काय कॉम्प्रोमाइज होती, ते सुद्धा त्यांनी सांगून टाकावं. धनंजय देशमुख बोललं पाहिजे. धनंजय देशमुखांनाच विचारूया. धनंजय देशमुख, हा बोला. मृत्यू झाल्यानंतर अट्रॉसिटी का दाखल करण्यात आली तर इथलं जे पोलीस यंत्रणा आहे ती सगळी अगोदरच्या दिवशीचं विचारतो. यांना सगळ्यांना फोन येत होते आणि 6 तारखेला महापरिनिर्वाण दिना दिवशी अशोक सोनवणेची अट्रॉसिटी घेतली नाही. याचे CCTV फुटेज मी तुम्हाला देईन. दुपारी 1 ते रात्री 12 वाजेपर्यंत ते हातपाय पडत होता पोलीस स्टेशनला, पण त्याची अट्रॉसिटी घेतली नाही. ती घेतली असती तर ही गुन्हा झाला नसता. आणि आम्ही एवढे साधे सरळ माणसं आहेत, ह्या आरोपींवर 20-20 गुन्हे आहेत. माझ्यावर, माझ्या भावावर कुठला देखील गुन्हा नाही.
आणि अगोदरच्या दिवशी एका सार्वजनिक जागेवर आम्ही पहिलेच चहा घ्यायला बसलो होतो आणि API पाटील साहेब यांनी आम्हाला चहा प्यायला बोलून घेतलं. मी त्यांची रिस्पेक्ट करतो पोलीस यंत्रणेची. त्यावेळेस मी चहा घ्यायला गेलो आणि मी पाटील साहेबांना बोललो, तुम्ही व्हिडिओ नीट बघा, त्याच्यात जर मी गुन्हेगाराला कुठं बोललेलो असेल तर तुम्ही एकदा बघून मला नंतर रिप्लाय करा, मी त्याचं परत उत्तर देईन तुम्हाला. बरं बघा ना सदावर, नाही, आदल्या मी दिवशी बोलतो, जर मी बोलतो, लक्षात ठेवा. atrocity दाखल झाली असती तर हा प्रसंग नाही, उद्भवला नसता ना. थांबा. क्लास डिस्क्रिमिनेशन, जातीवाद हे तर 5वीला पुंजलेलं आहे, एवढा त्रास आहे. पण देशमुख, जर त्या दिवशी तुम्ही कोणत्या कामासाठी गेला होतात, काय कारण होतं, कोणती कॉम्प्रोमाइज होती, तुमचा त्याच्यातला सहभाग जो आहे, मी तुम्हाला सांगतो की फिर्यादी हे अनेक प्रकरणांमध्ये आरोपी ठरलेले आहेत. त्याच्यामुळं केवळ मी तिथं चहा पियाला गेलो होतो आणि तिथं काहीच घडलं नाही. कारण ज्या प्रकारे शास्त्रीजीने सांगितलं, तिथून जरी कडी सुरू झाली असली तरी देशमुख सुद्धा त्याच्यातली महत्वाची कडी आहे. आणि मला असं वाटतंय की देशमुखांना पुन्हा पोलिसांनी किंवा वरिष्ठ पोलीस यंत्रणेने त्या दिवशी काय घडलं होतं, देशमुखांचा स्वतःचा रोल, धनंजय देशमुखचा काय होता, ही त्याच्यातली सगळ्यात मोठा गमक आहे. उत्तर द्या. हा उत्तर देतो मी. माझ्या तपासासाठी स्पेशल एखादी यंत्रणा राबवण्यासाठी त्यांना एक ऍप्लिकेशन द्यायला लावा, म्हणजे माझा तपास होईल आणि ह्यांना कळल, ह्यांचे डोळे उघडतील, ह्यांना दुःख दिसत नाही, ह्यांना आम्ही सगळं गाव, सगळा समाज, सगळे जाती वर्गातली लोक न्यायासाठी भूमिकेत फिरतील. कशाला बाहेर आलो असतो मी, बाहेर कशाला आलो असतो. आणि जरा हळू आवाजात बोला, जरा व्यवस्थित बोला. ऐका ना, प्रत्येक ठिकाणी जिथं अत्याचार झाले, अट्रॉसिटी झाले, प्रत्येक ठिकाणचं दुःख दिसतं. तुम्ही काय दुःख सांगणार आम्हाला? सगळे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाले. आपण, माझ्याकडचा वेळ संपलेला आहे, विषय संवेदनशील आहे, यात न्यायाची प्रतीक्षा आहे. पण काही मुद्दे आपण उपस्थित केले, त्या विषयाला घेऊन आपण चर्चा केली. मुळात असं, या सगळ्याच्यात जातीचं लेबल कुठेही लावून चालणार नाही, न्याय झाला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे, जनतेची अपेक्षा आहे. चला, जनतेचा पौल या संदर्भात, जनतेचा कौल का आहे तो पोल आम्ही विचारला होता. बघा, आम्ही प्रश्न उपस्थित केला होता. तो प्रश्न काय होता की नामदेव शास्त्रींची क्लीन चिट मुंडेंना तारणार, याविषयी जनतेने जो पोल आमच्याकडे दिलाय, जी मतं व्यक्त केलेली आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे. 24% म्हणतायत होय आणि 76% म्हणतायत नाही. यावरनंच जनतेला नेमकं काय वाटतंय हे स्पष्टपणे समोर येतंय. एवढंच मी काय ते म्हणेन. यानंतर इथेच थांबणार आहोत आणि वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.